आज एमआयएम पक्षाची सभा जी आहे ती अहिल्यानगरमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह्या ठिकाणी येणार होते, मात्र ओबीसी जे आहेत ते आलेले नाही, सभा देखील रद्द झालेली आहे। या संदर्भात आमदार संग्राम जगताप आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आजची सभा जी आहे ती कुठेतरी रद्द झालेली आहे, मात्र कालचा जो प्रकार घडला हा जाणून बुजून झाल्याचं किंवा याच्यामागे राजकारण असल्याचं बोललं जात आहे। नाही, जाणून बुजूनच केलेलं आहे। त्यांना कुठंतरी याच्या मागनं काहीतरी वेगळं राजकारण करायचं होतं, म्हणून काही गेल्या 2-3 दिवसापासून वेगळ्या प्रकारचे काही चिथवणीखोर फलक हे असे शहराच्या वेगळ्या भागात लावण्यात आले होते आणि ते अजूनही आहेत। आणि ते काढण्याकरता देखील आम्ही अनेक वेळेला प्रशासनाला सांगितलं की महापालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यांना सांगितलं की ते बोर्ड काढून घ्या, पण ते बोर्ड त्यांनी अजूनही काढलेलं नाही। त्यामुळे याच्या मागे काहीतरी निश्चित रूपानं एक वेगळं काहीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणजे हे पूर्वनियोजित असं हो, कारण फलक लावता म्हणजे तो पूर्वनियोजित असल्याशिवाय कोण लावणार आहे? अचानक थोडी कुठून तो आलेला आहे, शेवटी तो लावलेला आहे, वरती लावलेला आहे। असं शेवटी तिथं कोणातरी चढावं लागेल, जावं लागेल, तो लावावं लागेल, असं डायरेक्ट थोडी कोणी जाऊ शकतं, येऊ शकतं। पण जी रांगोळी काढली होती त्यानंतर आरोपीला देखील अटक केली होती, मात्र त्यानंतर देखील हा रस्ता रोको करण्यात आला नाही। आरोपी ज्या वेळेला एखादा आपल्याला काही जर असेल तर त्याच्या बाबतीमधली घटना आक्षेपार्ह घडल्यानंतर तो काही क्षणामध्ये पोलीस प्रशासनाने त्याला ताब्यात घेतलेलं होतं, जो संशयित आहे त्याला। मग संशयित व्यक्ती ताब्यात घेतल्यानंतर रस्ता रोको करणं, तिथं गाड्या फोडणं, लोकांना आरेरावी करणं, पोलीस प्रशासनाच्या अंगावरती हात घालणं, त्यांना कुठेतरी आव्हान देणं, हे घडल्यानंतर पोलिसांनी देखील एक वेगळी प्रतिक्रिया आपल्याला तिला पाहायला मिळेल। पण पोलिसांवर काही तुम्हाला आक्षेप आहे का? कारण ज्या प्रकारे हे सगळं प्रकरण घडलं त्या आधी माहीत नव्हतं का पोलिसांना? नाही, पोलिसांच्या याच्यामध्ये गोपनीय विभागांना हे सगळं माहिती घेणं हे फार गरजेचं होतं, पण असं कुठेतरी त्याच्यामधून गोपनीय माहिती न मिळाल्यामुळे असा प्रकार घडलेला आहे। पण अजूनही तो तपास, फलक लावणारे, फलक करता सगळं नियोजन करणारे हे लोक अजूनही जनतेसमोर आलेले नाहीत। त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीत मला तपास होणं गरजेचं आहे। हे जमा कुणी केला, त्याला चिथवणी कोणी दिली, तिथंच तो स्पॉट आहे, त्या स्पॉटवरती तिथं कोण उठतं बसतं हे सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। पोलिसांकडून तपास योग्य होत नाही? नाही, आमची मागणी आहे की तपास त्यांचा चालू आहे, तर त्याच्यात हे सगळं त्यांनी अजून डीपमध्ये जावं। पण कुठेतरी आता आज जी सभा होती त्याच्यामध्ये जे राष्ट्रवादीचे तुमच्यासोबत काम केलेले नगरसेवक हे प्रवेश करणार होते, त्या पार्श्वभूमीवरती हे सगळे प्रकार घडतात असं बोललं जात होतं। नाही, सभा होऊ नये म्हणून हे प्रकार केले जातात। शेवटी ते जे लोक आहेत हे सगळे ते वेगळ्या विचाराचेच लोक आहेत, मग त्यांना काही निवडणूक आल्यानंतर शेवटी प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षात जात असतो, त्यामुळे हा एक वेगळा त्यांचा प्रयत्न त्यावेळेस असू शकतो। त्यामुळे ह्याला काही फार म्हणजे आम्ही त्याला काही करू शकत नाही। पण आता 9 तारखेला देखील सभा होणार आहे, त्या सभेकडे तुम्ही कसं बघता? नाही, आम्ही काही त्याच्याकडे पाहत नाही, पण त्यांनी लोकशाही मार्गाने एवढा आमचा विषय, त्यांनी अहिल्यानगर शहरामध्ये ते कुठं काही त्यांच्यामुळं काही होणार नाही, इतर समाजाला कुठे काही होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी, फक्त एवढंच, बाकी आमचं काही मत नाही त्याच्यावर। जाणून बुजून हे सगळे प्रकरण घडवले जातात। फक्त त्यांच्या कुठंतरी ह्या सगळ्या बाबतीमध्ये जसं त्यांना आता कोल्हापूरमध्ये रद्द झाली, आता तिथे थोडी आम्ही गेलो काल परवा, हे काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी फक्त समाजात काहीतरी वेगळा दृष्टिकोन पसरवायचा हा त्यांचा प्रयत्न आहे। तर निश्चितच समाजात कुठेतरी द्वेष पसरवता हा त्यांचा प्रयत्न असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलेलं आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।